पुण्यावरनं कात्रज मार्गे रात्री 9 वाजता जुन्या बोगद्याला पोहोचलो आणि वाघजाई मातेच्या दर्शनाने लगोलग ट्रेकला सुरुवात केली. कात्रज सिंहगड ट्रेकचं पहिलं आव्हान म्हणजे हत्ती डोंगर, जो पार करायला आम्हाला तासभर लागला. तीव्र चढ आणि तीव्र उतार असा हा हत्ती डोंगर. आम्ही तिघेच होतो, पण शनिवार पौर्णिमा रात्र असल्याने शेकडो लोकांची गर्दी होती. बरं, नुकतंच हा ट्रेक मी नवीन बोगद्यापासून केला होता. नवीन बोगद्यापाशी असलेल्या मराठमावळा हॉटेलला पोहोचलो आणि डाव्या बाजूच्या वाटेने चालायला सुरुवात केली. मातीची वाट आता पूर्णपणे कॉन्क्रीटची झाली आहे. पौर्णिमेला अजून 4 दिवस बाकी असले तरी चंद्राचा प्रकाश पुरेसा होता. पुढे एक बंद गेट लागला, पण त्याच्या बाजूने वाट काढलेली आहे. येथून मुख्य ट्रेक मार्गावर जाण्यासाठी भिंतीच्या कडेकडेने बंगल्याच्या मागे गेलोत. हत्ती डोंगरावरून येणारी वाट मिळाली. या वाटेने हत्ती डोंगराला मात्र वगळावं लागतं. पुन्हा येऊया आधीच्या भटकंतीकडे. प्रवास अगदी सुखकर सुरू होता. संपूर्ण मार्ग व्यवस्थित मार्क केलेला आहे आणि सिंहगडावरील टॉवरचे दिवे सतत मार्ग दाखवतच असतात. थंडगार हवा आणि हत्ती डोंगरानंतर 2-2.5 तास तरी जास्त चढ उतार नाही. सिंहगड आता जवळ वाटू लागला होता. जवळपास 3 तास झाले आम्ही चालतोय आणि बॅटरीची वगैरे गरज लागत नाही आहे, कारण भरपूर प्रकाश आहे. फुल मून असल्यामुळे तेवढी अडचण येत नाही आहे. 3 तास झाले. बऱ्याच लहान मोठ्या अशा बऱ्याच टेकड्या आम्ही ओलांडल्या, अजून भरपूर बाकी, आणि फार छान असा वारा सुटला आहे. बघू आपल्याला अजून किती वेळ लागतोय. या ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात मात्र कस लागतो, कारण डोंगर माथ्यावरून जवळपास पायथ्यापर्यंत उतरावं लागतं आणि पुन्हा माथ्यावर, असं किमान 3दा घडतं. किल्ला आता जवळपास समोरच दिसतोय. एक शेवटचं एक प्लॅटो वॉक आहे आणि त्यानंतर खाली उतरायचं आहे आणि मग किल्ल्यासाठी चढण सुरू करायचं आहे. तर जवळपास आता आम्हाला 5 तास होत आहेत. हे चढ उतार पार केल्यावर 15-20 मिनिटांच्या सपाटीवर चालत आम्ही रात्री 2 वाजता सिंहगड चेकपोस्ट गेटला पोहोचलो. काही वेळातच गारवा जाणवायला लागला. सकाळी 6 वाजता गेट खुलला आणि आम्ही सिंहगड पार्किंगकडे निघालो. सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि गडावर प्रवेश केला. देवटाक्याचं सुमधुर पाणी प्यायलोत आणि आमच्या रिकाम्या बाटल्या भरल्या. झुंजार बुरुजाजवळील वाटेने गड उतरून राजगडाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. सहज, सोपा आणि अतिशय सुंदर हा रस्ता. तर आम्ही नुकताच सिंहगड मागे सोडला आहे. फार प्रचंड असा मोठा हा किल्ला, आणि आता जो सिंहगड टू राजगड जो ट्रेक मार्ग आहे तो हा मार्ग, ह्या मार्गाने आता आम्ही राजगडच्या दिशेने निघालो आहोत. तर सध्या 8 वाजलेत. बघू आपल्याला किती वेळ लागतोय पोहोचण्यासाठी. रात्रभर कात्रज सिंहगड ट्रेक केल्याने आणि झोप घेतली नसल्याने थकल्यासारखं वाटणं साहजिकच. पण सिंहगडापाशी व्यवस्थित आराम झाला किंवा तेथून हा ट्रेक सुरू केला तर हा मार्ग संपूच नये असं वाटावं, इतका निसर्गरम्य हा रस्ता. सिंहगड दिसतोय पूर्ण. भरपूर मागे सोडला आम्ही. जवळपास 1 तासानंतर आता 9 वाजलेत. 8 वाजता आम्ही सिंहगड उतरलो होतो. हा एक शेवटचा एक पॅच राहिला आहे. पूर्ण डोंगर चढायचा नाही आहे. सुरुवातीचा थोडा चढायचा आहे, नंतर उजव्या बाजूला वाट पुढे जाते राजगडच्या दिशेने. तर जवळपास 1.5 तास झालेला आहे आम्हाला. भरपूर थकलो आहोत. मागे आपल्याला सिंहगड दिसतोय. भरपूर मागे सोडला आम्ही, आणि आता हा शेवटचा एक डोंगर आहे. तर आपल्याला चढायचं नाही आहे,
ह्या बाजूने एक उजव्या बाजूने वाट इकडे अशी जाते, जी त्याला अशी वळसा घालून पुढे जाते. तर ह्या बाजूने एक रिज आली आहे, ती तशी पुढे जाते. तर आपल्याला ह्याच्या पलीकडे एक रिज खाली उतरते, तर आपल्याला तिथून जायचं आहे. तर बघू आपल्याला अजून किती वेळ लागते. सध्या 1.5 तास झालेला आहेत. अजून एवढ्या पॅच कव्हर करून आपल्याला आता उजव्या बाजूकडे वळायचं आहे. आम्हाला जवळपास आता 2 तास होत आले आहेत. समोर राजगड दिसतोय, ते धरण आहे आणि ही इथे खालच्या बाजूला जी अशी वाढ जाते आपल्याला ही उतरून मार्ग विंझर गावाच्या दिशेने खाली उतरला. तासाभराची उतरण आणि बरीच पायपीट केल्यावर गाव वस्ती लागते. राजगड अगदी समोरच होता, पण काही कारणास्तव तेव्हा तो ट्रेक तिथेच थांबवावा लागला. नदी क्रॉसी परत एक नाही तर डोंगरी एक परत एक. इथं मागं कोंडवली भाटा म्हणून आहे. कोंडवली फाटेवणी नदीच्या पलीकडे पुलावणी गेला तर तिथून इकडं शॉर्टकट आहे साखरेला यायला. अरे हा सबन आहे की याच्यावरून वाजेगरवरून इकडे नाही का वाजेगर फाटा वाजेगर वरनं काय पाणी दरवाजाला वाजेगर वरनं त्याला मग गाडी